जय तुळजाभवानी माता, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भक्तांची रक्षण करणारी आई तुळजाभवानी. आज आपण तिचा दिव्य अभिषेक आणि दर्शन अनुभवणार आहोत. तुळजाभवानी टेम्पल हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या देवीचे आशीर्वाद लाभले होते. आईचा अभिषेक अत्यंत पवित्र मानला जातो. प्रथम हळदी कुंकवाचा मान, नंतर पाण्याने स्नान, नंतर दूध आणि पंचामृताने अभिषेक केला जातो. ओम श्री भवानी देवी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. या मंत्राने वातावरण पवित्र होते. घरातील नेगेटिव्ह एनर्जी दूर जाते, संकट पैशांची अडचण कमी होती. आईच रूप, आईच मन बघू नका, निस्वार्थ आईची सेवा करा. एक ना एक दिवस आई तुम्हाला भरभरून देईल, पण विश्वास कमी होऊ देऊ नका. ती बघती, फक्त तिला प्रेमाने हाक मारा. काही नको आई, फक्त तू माझ्याकडे बघ. काही देऊ नको, फक्त माझ्या घरात राहा, एवढंच म्हणा. आरतीच्या प्रकाशात आईचे रूप अधिक तेजस्वी दिसते. भक्त मनापासून प्रार्थना करतात, संकट दूर व्हावीत आणि सुख समृद्धी लाभावी. आई तुळजाभवानी आपल्या भक्तांचे रक्षण करते. ज्यांनी श्रद्धेने प्रार्थना केली त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते. जय तुळजाभवानी माता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आई तुळजाभवानी ही शक्तीचे स्वरूप आहे. ती म्हणजेच दुर्गा माता. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, तेव्हा देवी विविध रूपात प्रकट होते. खूप वर्षांपूर्वी अनुभूती नावाची एक पवित्र आणि साध्वी स्त्री होती. तिचा पती मरण पावल्यावर ती एकटीच जंगलात जाऊन तप करू लागली. ती दिवसरात्र देवीची प्रार्थना करत होती. तिचं मन पूर्णपणे भक्तीत लीन झालं होतं. पण त्या जंगलात कुकुर नावाचा एक भयंकर राक्षस होता. तो अनुभूतीच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि तिला त्रास देऊ लागला. घाबरलेली अनुभूती देवीला हाक मारते, आई मला वाचव. तिच्या त्या हाकेला उत्तर देत देवी तुळजाभवानी प्रकट होते. तेजस्वी रूप, डोळ्यांत अग्नी, हातात शस्त्र. देवी आणि राक्षस यांच्यात भयंकर युद्ध सुरू होतं आणि काही वेळातच देवी त्या राक्षसाचा वध करते. अनुभूती देवीचे आभार मानते आणि देवीला विनंती करते, आई इथेच कायम वास कर. देवी तिची विनंती मान्य करते आणि त्या ठिकाणीच तुळजाभवानीचे पवित्र स्थान निर्माण होते. आज ते ठिकाण म्हणजेच तुळजापूर. आई तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता होती. असे मानले जाते की देवीने शिवरायांना भवानी तलवार दिली आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिला. आई तुळजाभवानी आपल्याला शिकवते, संकटात धैर्य ठेव, भक्तीवर विश्वास ठेव आणि सत्याच्या मार्गावर चाल. जो भक्त मनापासून तिची पूजा करतो त्याचे सर्व संकट दूर होतात. समारोप. चला सर्वजण म्हणूया, आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो.